कल्पनेची बाजून कोणी काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वरण लागुराचा समाज विश्वासा भाविकाशी नामा म्हणे दया सवे कल्याण द्या मुखी निदान पांडुरंगे म्हणताना विक वाढवायचा नंतर बंद करायचा ट्रबल गोड आहे अजून थोडं वाढवा पांडुरंग करू
नोकरीला इनामदारी लागते, परमार्थाला त्याग लागतो. त्याग नसेल तर परमार्थ. बिगर माळीचं कीर्तन ऐकण्यात मजा नाही. माळकरी आहेत का सगळे? सगळे निगळेत. ज्यांच्या गळ्यात माळ आहे ती सासूला सांभाळतात का? अवघडच झालं. हे काय नाव रे तुझं? हा, वरद. इकडे बरं, लय खास लेकरू ये. काय नाव म्हणला? वरद. हा, असं तिकडं बघा. पिल्लू मला सांग, खोटं बोलायचं नाही. कीर्तनात खोटं बोललं की पाप लागते देवा पुढे. खोटं बोलायचा आमचा धंदा आहे. ए पिल्लू, मम्मीला मम्मीची बहीण आवडती जास्त का पप्पाची? दोन्ही. यांना तर माहीत जिरं होती. लय कठीण आहे गडी. ए बरं, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? मला मोठं होऊन डॉक्टर बनायचं. डॉक्टर व्हायचं. हा, मग डॉक्टर अभ्यासानं होशील का नशिबानी? अभ्यासाने. हा, तुला नशिबानं बायको चांगली मिळेल का बघावं लागेल? नशिबाने. ए बघ, तुझ्या नशिबात मला असं आहे, मला कळलंय की तुला अशी हेकणी आहे. चालेल का? पण नशिबाने मिळेल का बघावं लागेल. आता बघावं लागेल. लय कठीण आहे. असू दे, लय गोड आहे. मला खरं सांग, मम्मी आहे मग खरं सांग, मम्मी खाती कोणाचं, मामाचं का पप्पाचं? पप्पाचं. हा, आणि मम्मीला चिंता कोणाची जास्ती, पप्पाची का मामाची? पप्पाची पण मामाची. जरा कठीणच गडी. पण तुला समजा लग्न करायचे तर 2 पोरी बघायला. किती? हा, एक काळी आणि एक गोरी. एक इतकी काळी माझ्यापेक्षा, पण एक एकदम गोरी. क्या रूप लेकर, म्हणजे इतकी खास. पण गोरी तुला रोज भांडणार आणि काळी आयुष्यभर तुझ्यासोबत बोलणार गोड. मग तू कोणती बायको करणार, काळी का गोरी? बस खाली. आता गडी कठीणच आहे. इतका हुशार लेकरू. इथं बोलायचं सोपं आहे का? चड्डी नेसता येत नाही तरी गोरी म्हणते, काळी म्हणते. असं ते लेकर इतकं गोड असावं असं. आणि प्रसन्न आहे. तसेच उपराजधानी असलेलं शहर, आणि शहरामध्ये तुम्ही सगळे टवटवीत आहेत. माणसानं प्रसन्न राहत जावं. हे बघा, खुर्चीचा आधार माणसानं कधी घ्यावा? असं बसता येणं गेलं. कशाचा आधार घ्यावा? खुर्चीचा. ज्याला चांगलं बसता येते त्यानं कुठं बसावं? हे असं तर एक दिवस बसायचं बंद होणार आहे. मांडी बिंडी घालता येत नाही काही काळात. नाही, काही काळात मांडी घालता येत नाही, कसंच बसता येत नाही. एक काळ असा येतो कुणाचा तरी आधाराची गरज आहे, आणि तो दिवस आला की मग पुन्हा तो दिवस येणारच आहे. त्याच्यापेक्षा जी दिलेलं नॅचरल आहे ती कसंही वापरायचं. आहे की नाही? त्याला अभंग आहे ना, तुझ्या पाठामध्ये जाताना जाणारच आहेत. नक्की परत यायचं नाही. यायचं परत कधी का? जे गेले ती परत आले नाही. आपण पण येणार नाही, कधीच नाही. इथं कुणी येणारच नाही. याला इथं एक लय गोड आहे. या जगात 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, पडे काल के जपी मर गए, तपी मर गए, संन्यासी, हाकीम, जोगी आणि रोगी हे सगळे मरणार आहे. इथं एक लय गोड आहे. या जगात कुणी शिल्लक राहणार नाही, आणि तरी लोकांना इच्छा आहे. एक अभंग आहे त्याला, हे देवर नाही आले अवतार, आले अवतार, हीर ते पमर
राहणार नाही. थोडं कमी पडतंय का काही? नाही, चांगलंय सगळं. तुम्ही मीच मंडपात बरा दिसत नाही इतकं खास आहे. कठीण काम आहे. एक सगळ्यात महत्वाचं साधन काय माहिती? तुम्ही ज्ञानोबरायापासून तुम्ही किती दूर आहे? 750 किलोमीटर. किती जास्त असतील तरी पण 800 तर असं नक्की. 750 800 किलोमीटर दूर आहे. याच्या पुढे हे पुढे गेलं, एमपीत गेलं, तेलंगणात गेलं, आंध्रात गेलं, कर्नाटकात गेलं, इकडं गुजरातमध्ये गेलं, गोव्याकडे गेलं, बेळगावच्या पलीकडे गेले. सगळीकडे जरी गेलं जिथं मराठी भाषा आहे तिथं संप्रदाय आहे. आणि जी मराठी माणूस आहे त्यालाच हे सगळं कळत आहे. छत्रपतींचे उपकार आहेत म्हणून तुमच्या कपाळाचा गंध, यांच्या कपाळाचं कुंकू, आई तुमच्या कपाळाचं कुंकू, यांच्या कपाळाचा गंध, आणि आमच्या वारकऱ्याच्या कपाळाचा अष्टगंध केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना. हे जर राजच जन्माला आलं नसतं तर काशी की कला जाती थी, मथुरा में जन्नत होती थी. अगर एक शिवाजी न होता तर सबकी सुनताच झाली असती. हे असं काही नसतंच, कारण हे इथं नसतं. याला उत्तर आहे का? कुठंतरी कुणीतरी जन्माला आलं म्हणून हे सगळं टिकलं. याचं उत्तर असं आहे, अनेकांचे उपकार आहेत. महापुरुषांचे सगळ्यांचे उपकार आहेत, एका नाही, अनेकांचे उपकार आहेत. आंबेडकरांसहित, अण्णाभाऊ साठे सहित, सावित्रीबाई फुलेंचे, महात्मा ज्योतिराव फुलेंचे सगळ्यांचे उपकार आहेत महाराष्ट्रात. या देशासाठी ज्यांना ते अर्पण केले ते जवान आहेत. पण जगासाठी जी जन्माला आले ना त्यांनाच म्हणतात जगाच्या कल्याणा. आणि देह कष्टविधी अजून लय गोड आहे का? आपण अमर नाहीये. तुमच्या विदर्भातली कन्या अमर झाली पण तुम्ही कोणीच नाही. विदर्भातली कन्या अमर झाली, त्यांचं नाव सिंधुताई सपकाळ. विदर्भ कन्या आहेत त्या. इथून पश्चिम महाराष्ट्रात गेल्या, प्रवास केला, पण जाताना अनाथाची माय झाल्या. आणि अनाथाच्या माय दोनच झाले, एक ज्ञानोबा आहे आणि एक सिंधुताई सपकाळ. बाकीकडे श्रीमंती नाही का, संपत्ती नाही का, धन नाही का, गरीब अनेक लय गोड आहे. कमी वयातच माणूस सगळं करतो बरं का, त्याला लय वय जास्त लागत नाही. काही माणसं म्हणते बाबा पुन्हा पारमार्थ करू, म्हातारा होशीलच याची काय गॅरंटी? काय विको कमी करा, ट्रबल द्या, विको कमी करा. सिस्टीम चांगली. सगळ्यात महत्वाचं सिस्टीम आणि गायक, वादक आणि भजनी मंडळ याच्यावर अवलंबून असतं. सगळ्यात महत्वाचं काय माहिती? हे सगळं साधन आहे पण हे इतकेही दूर आलं तरी प्रसन्न नाही. हे कधी कधी आळंदीत बघायला मिळत नाही असं नाही, सगळीकडे बघायला मिळतं. पण या जगतामध्ये आपण जन्माला आलो कितीतरी काळ नाही. 2024 हातात आहे, 25चं काही गॅरंटी आपल्या काय हातात आहे? ती त्यानं ठेवलं तर. आणि कलियुगामध्ये, कलियुग असं आहे, पांडुरंगाचा अवतार आणि कलियुग सोबतच सुरू झाले. आणि कलीचा अवतार किंवा कली येण्यासाठीच पांडुरंग आलेले आहेत. कलीचा त्रास होऊ नये म्हणून पांडुरंगाचं दर्शन आहे. कलीचा त्रास होऊ नये म्हणून काकड आरती भजन आहे. कलीचा त्रास होऊ नये म्हणून तर चिंतन आहे. म्हणून तर माणसं म्हणते मी पांडुरंगाकडे गेलो का सुखी होतो. याचं कारण काय आहे? कलीचा त्रास नाही. आणि कलियुग येणार आहे, म्हणजे द्वापारयुग संपलं, कलियुग येणार आहे हे कळल्यावरच हे सगळं सुरू झालंय. कारण भगवान पांडुरंगाचं जी खरा अवतार आहे हे कशासाठी? कलीचा वारा लागला आणि आज सगळीकडे कलियुग. असं काही नाही, मला बी काही कळत नाही. चांगलं काम आहे बरं. तुम्ही सगळे मोठी माणसं माझ्यापेक्षा. असं काही नाही, काही जजमेंटच काही नाही. एवढं काय आता टेन्शन नाही घ्यायचं. आम्ही ते एकाला म्हणलं थोडं खाली हाल, ते वर हाल. मी होतो पकवाज वाजवायला पहिलं. मी 2000 पर्यंत पकवाज वाजवला इंदुरीकरासोबत. ते नेमकं असं व्हायचं, मी खाली हाणलं की मला जजमेंट लागत नसं, वर जायचं खाली होईल. ते कीर्तन करणं असं अवघड होतं. ते बोले येत नाही का? मला नाही. सरक बाजूला, मी बसलो. ते कीर्तनकार गुडघेवर बसलं आणि त्यानं ते पकवाज उभा केला. हाणावा का नाही गपचीप? हान खाली, हान वर, हान खाली, पकवाजच फुटला. त्यावेळेस पासून मी पकवाजच वाजवायचं सोडून दिला. काही माणसाला कळत नाही तर ग बसावं, त्याला घर लावायचं सुद्धा कळलं पाहिजे. लई गोड काम आहे. नाही तर काहीला कळत नाही. त्याला सुंदर उदाहरण आहे का? त्याला ज्ञान लागतं. आणि एक सहज आहे का, ज्ञान ही काही विकत घ्यायची गोष्ट नाही, ते अनुभवाचं पाहिजे. ज्ञान विकत मिळतं का?
आणि जे मिळतंय ते असेलच का? आता तुम्ही पहा बरं, डॉक्टर विचारतो तुम्हाला काय होतंय, असे काही डॉक्टर आहेत आणि काही नुसतं